राहुल सोलापूरकर यांनी मात्र छत्रपती शिवरायांविषयी एक नवीन जावई शोध काढला का म्हणे औरंगजेबाच्या पत्नीला छत्रपती शिवरायांनी लाच देऊन मात्र आग्र्यावरून सुटका करून घेतली आपली. आणि तेवढंच मात्र खऱ्या अर्थाने वाद पेटला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. बऱ्याचशा संघटना असतील त्यांनी मात्र त्यांचं कोथरूडचं जे राहण्याचं ठिकाण आहे तिकडं मात्र संपूर्ण जणांनी आंदोलन केलं आणि मग फौजफाटा देखील वाढवला संपूर्ण घराला. आणि मग हे प्रकरण गेलं उदयनराजे भोसलेंपर्यंत. शेवटी छत्रपती शिवरायांचे ते वंशज. आणि मग ते म्हणले अशा माणसांना पोलीस प्रोटेक्शन कशासाठी द्यायचं? एवढे मोठे महाराष्ट्रामध्ये बलात्कार होतात, अत्याचार होतात, चोरी खून, तिकडं पोलीस लावायचे, त्याच्या घराला कशासाठी पोलीस लावले? माणसानं जे करायचं ते त्यांनी केलं असतं ना. कारण शिवरायांबद्दल बोलले ना ते. अगोदर विचार करायचा आणि मग बोलायचं. अशा माणसाला मात्र चौकात घेऊन गोळ्या घातल्या पाहिजेत. नेमकं काय बोलतात याचं तरी थोडंफार भान पाहिजे. आणि कोणाविषयी बोलतात का ज्यांनी जगभरात एक स्वराज्य कशा प्रकारचं असतं आणि ते छत्रपती शिवाजी महाराज. आज कोणता देश नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहीत नाही. आणि त्या जगपुरुषाबद्दल मात्र अशा महापुरुषाबद्दल अशा प्रकारची ही वक्तव्य करतात. एवढा मोठा हा अभिनेता, शाहू महाराजांची छबी घेऊन मिळवणारा हा अभिनेता त्यांचं पात्र करतो आणि त्यांच्याविषयी असं अपवित्र असं बोलतो. 10 वेळा विचार करायला पाहिजे आणि मग मात्र बोलायला पाहिजे. जोपर्यंत जे महापुरुषाबद्दल बोलतात त्यांना जोपर्यंत मार बसत नाही तोपर्यंत मात्र हे वटणी येणार नाही. अशा प्रकारचं वक्तव्य मात्र उदयनराजे भोसले यांनी मात्र केलं. असं व्हायला नाही पाहिजे. हा आपला महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. परंतु ज्याची त्याची बुद्धी